साऊंड सॉन्ग आहे. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सिंदूरवदना तुझला नमितो, दर्शन दे मजला. सुख करता तू दुःख हरुनिया, तारी प्रभो सकला. विघ्न विनाशक म्हणती तुझला, विघ्न विनाशक म्हणती तुझला. तू आमुची प्रेरणा, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. दाई दिशा लक्ष लक्ष दीपानी उजळल्या दाई दिशा, घेऊन येतील नवीन उमेद नवीन आशा. श्री साई बाबांच्या कृपेने पूर्ण होत आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा. आजच्या या शुभमंगल दिनी मी मिलिंद प्रतिभा छत्रपती वायंगणकर यांच्याकडून आपणास मंगलमय तेजोमय अशा लाख 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 शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलवणं जणू साई ये, म्हणाल तो पालखी घेऊन केली ज्ञान आज्ञा मला. म्हणाल तो पालखी घेऊन गेली ज्ञान आज्ञा मला.
मातला अगधावा खाई खाई दैत मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संभाळाला आम्ही अंबाबाई बोलला गे आम्ही अंबाबाई बोलला गे तुझा भवानी बोलला गे आणि काळूबाई बोलला गे रात सरली काळी गे
लगीन अरे खवळील मला झालं प्रेमात दान. अगं होणारी सासू बाई तिला काय द्यायचं वायाचं होऊ दे. तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे तुझं रोज रोज असतंय असं जग नुसती करतेस बहाणे बाजी. नको टेन्शन घेऊ तू सोन्यार माझ्या भावाचा तुझ हाय दाजी अरे समजून घे ना काय नाही तुझं रोज आहे. तुझं रोज रोज असतंय असं जग नुसती करतेस बहाणे बाजी. नको टेन्शन घेऊ तू सोन्यार माझ्या भावाचा तुझ हाय दाजी अगं तुझ्यानं माझ्या लग्नाची आता वरात घेऊन येऊ दे. तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे अरे? तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे आता मन भरलं र तुझं प्रेमावर भरलं र तुझं आता मन भरलं र तुझं गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दाराला गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दाराला साजना आझाद केलं तुला साजना आझाद केलं तुला स्वार्थ पाय ठेवलं तलोची तोची इच्छा आपल्याला नेलं जगाच्या तुला देते मी शुभेच्छा स्वार्थ पाय ठेवलं तलोची तोची इच्छा आपल्याला नेलं जगाच्या तुला देते मी शुभेच्छा जरी मन माझं रडलं तुझ्या बाई तुला सोडलं जरी मन माझं रडलं तुझ्या बाई तुला सोडलं काळजावर दगड ठेवला विषय सोडून दिला काळजावर दगड ठेवला विषय सोडून दिला साजना आझाद केलं तुला साजना आझाद केलं
जल्लोष रत्नागिरी या कलाकारांचा निर्माता निर्देशक कुणालजी पाटील यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षक कमी असावे पण तुमच्यासारखे दर्दी असावे. धन्यवाद. भंडारी छावा, जय भंडारी, बच्चूशेठ महाकाळ यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस अभिनंदन करतो, स्वीकार करतो. यानंतर पुणेचा जल्लोष रत्नागिरीच्या कलाकारांचा यामधील आमच्या ग्रुपची सर्वात छोटी आणि चुलबुली कलाकार मिस यशाश्री. आज कोणी 10वी उत्तीर्ण झालं? या जरा प्लीज वरती या जरा प्लीज. या 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 खरोखर या प्लीज या या खरोखर या. कारण एक आपल्या बालवय संपून आपण कॉलेज जीवनामध्ये पदार्पण करणार आहोत. एक यशाची पायरी आपण सुद्धा काढली. आपलं नाव कसं आहे? PS वेळणकर. जोरदार या विद्यार्थ्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. उभे राहतात बघा. आणि एक कुतूहल असतं मनात की कॉलेजचा पहिला दिवस कसा असेल. तुझ्या पण असेल ना थोडासा. कॉलेज करणारच ना. कर, चांगला शिक, मोठा हो. साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो तुमच्या दोघांच्या यशाची कीर्ती उत्तरोत्तर वाढत जावो आणि एक चांगलं व्यक्तिमत्व चापेरी गावात तुझ्या रूपाने निर्माण व्हावं असं साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. हर्षल दादा जर प्लीज वर घ्या. मित्रांनो, आपण सर्व मराठी माणसं आहोत. आज मराठी माणूस देश असो, विदेश असो, परदेश असो, जिथे जाईल तिथे मोठ्या अभिमानाने मराठीचा झेंडा फडकवत असतो, बरोबर ना? आणि म्हणूनच कवी कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठीचा लटासे टिळा, हिच्या संगे जागतील दऱ्या खोऱ्यातील शिळा. आणि त्यापुढे जाऊन कवी सुरेश भट म्हणतात, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, साऱ्या जगात माय मानितो मराठी, माय मानितो मराठी. आणि असा सत्कार्य गोडी कलाकारांचा या चाफेरी गावच्या या रंगमंचावर. मित्रांनो, अंधाराला घाबरत नाही, श्री साईबाबांची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, श्री सद्गुरु साईनाथाची साथ आहे. मोडेल पण वागणार नाही, मराठी माणसाची जात आहे, मराठी माणसाची जात आहे, मराठी माणसाची जात आहे. शब्दात आमच्या गोडवा, रक्तात आमच्या इमानदारी.
आहे ना बरोबर. आपण मराठी माणूस बाहेर जरी फणसासारखे काटेरी दिसत असो तरी आतून गोड गोमटे रसाळ दिसतो ना, असतो ना. चाफेरी गावामध्ये आहेत ना अशी रसाळ माणसं आहे. खरोखर इथे आल्यानंतर वाटलं ते. आणि प्रत्येक परफॉर्मन्सला जेणेकरून त्याआधी सत्कार समारंभ जेवढे झाले प्रत्येकाच्या हातातून टाळ्या पडत होत्या. म्हणून एकदा पुन्हा एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. शब्दात आमच्या गोडवा, रक्तात आमच्या इमानदारी. आम्ही कधीच नाही करत कोणाची जागीरदारी. नाही ना करत, कोणाची जागीरदारी करत नाही ना आपण. म्हणून म्हणतो शब्दात आमच्या गोडवा, रक्तात आमच्या इमानदारी. आम्ही कधीच नाही करत कोणाची जहागीरदारी. सत्यासाठी लढतो आमची, हीच तर आमची जीत आहे. सत्यासाठी लढतो आम्ही, हीच तर आमची जीत आहे. मोडेन पण वाकणार नाही. मराठी माणसाची जात आहे, मराठी माणसाची जात आहे, मराठी माणसाची जात आहे. आपल्या दोघांना त्या यशाची कीर्ती पुन्हा एकदा उत्तर उत्तर वाढत जाऊ. या ठिकाणी आम्ही छोटेखानी एक सत्कार. ओके ओके, पेढा नंतर देऊया तुला. ओके, तुला नंतर एक गिफ्ट देतो मी माझ्याकडून सुद्धा. ओके, पुढील सेट तयार होईपर्यंत एक प्रश्न विचारतो छोटासा या लहान बालकांना. उत्तर देईल कोण? उत्तर छोटस उत्तर. तुझं नाव काय सांग. कोणी फ्रॉन्टिंग करू नका. तुझं नाव सांग बाळा, नाव सांग, नाव सांग. हे बघ, तो पास झाला ना तसं तुला पास व्हायचं की नाही. कचरे मला सांग, चाफेरी घाट टॅलेंट नाहीये का? नाहीये. अरे आमच्या इथे 100 मुलांनी हात वर केले नसते. बक्षीस देणार मी. तू याचं त्याचं नाव सांग. तू सांग, तू नाव सांग. फक्त नाव सांग, नाव सांगा. तू नाव सांग फक्त, तुला बक्षीस. माई घाटात घे. नाव तरी सांग. श्रवण मंगेश नेबरे. श्रवण मंगेश नेबरे. पण माझ्या प्रश्नाचं एकच उत्तर द्या. काय कोणी बोल नका. ह्याचं टॅलेंट किती दिलं जातोस शाळेत? 10वीला. अरे वा, पुढील वर्षी तुला बेस्ट लक आधीच देतो. ऐक ना, चहा पितो सकाळी? चहा पितोस ना? कोणी बोल नका. मला एकच गोष्ट सांग, चहाच्या कपाचा कान कुठल्या बाजूला असतो? बोल नका. चहाच्या कपाचा कान कुठल्या बाजूला असतो? बोलू नका जर प्लीज. झालं बक्षीस. चहाच्या कपाचा कान कुठल्या बाजूला असतो? तू कॉपी करून पास होणार का? नाही ना. ओके, पास. उत्तर देतोय चहाच्या कपाचा. हा, देत आहे. तू हसू नको. तुझं नाव तर सांग. ओके, कितीला आहेस? वाव, अभिनंदन. तुझं पण अभिनंदन. बरं सांग, चहाच्या कपाचा कान कुठल्या बाजूला असतो? अजून कोण कोण देतो? चहाच्या कपाचा कान कुठल्या? बाहेरच्या बाजूला. ओके, चहाच्या कपाचा कान बाहेरच्या बाजूला असतो. धन्यवाद. आपण हे जिंकलेले आज केशवेल. ओके, धन्यवाद. यानंतर रंगहालावणीचा जल्लोष रत्नागिरी कलाकारांचा मिस प्रार्थना.
तत्पूर्वी महाराजांविषयी 2 शब्द बोलतो. आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्ती आदिमायेचे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या रूपाने जन्माला घेऊन येणारा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, उभे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक कणाला आणि इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. साऊंड स्टार्ट करा मग. 300 वर्ष, थोडा कमी ठेव साऊंड, थोडा कमी ठेव. 300 वर्ष महाराष्ट्र अंधारात चितपत पडला होता. परकीय आक्रमणाने महाराष्ट्रातील तमाम रयत त्रैमाम झाली होती. रयतेला वाली कोणीच नव्हता. आधार फक्त होता आदिशक्ती तुळजाभवानीचा. साऱ्या महाराष्ट्रातील रयतेने आदिशक्ती तुळजाभवानी समोर गोंधळ मांडला आणि शिवनेरीवर चमत्कार झाला. पुत्र जिजाऊला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. साक्षात शिवशंकर भगवान या शिवरायांच्या रूपाने या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले आणि सारा महाराष्ट्र भयमुक्त झाला. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र राहिला तुम्हा कारणे. येऊ दे आक्रमणाला, कायदे तोडून न्यायाचे धर्माचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींच्या चरणी या साईधाम मित्रमंडळाचा मानाचा मुजरा. अजूनही बोथर झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची, अजूनही बोथर झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. कुणाची हिंमत नाही या महाराष्ट्राला संपवण्याची. अजूनही बोथर झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. कुणाची हिंमत नाही या महाराष्ट्राला संपवण्याची. घासल्याशिवाय धार निघत नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार निघत नाही तलवारीच्या पाठीला. पण शिवछत्रपतींशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. जय भवानी. सुरख्यांनी, गडेकपाऱ्यांनी आणि अभेद व बेलाद अशा गडकोटांनी, निष्ठावंत मावळ्यांची तसेच आदर्शवान स्वराज्याची व अर्थातच आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेले श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांची. पण आता आपण काय दाखवतो? असलेले बुरुज
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय एकाच वाक्यात सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. एकटा खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. हात तसा दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो, त्याचं नाव संताजी. 1.5 तासात दुश्मनांच्या तंबूचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. ढाण्या वाघाचा जबडा पाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि सर्वांना एकत्र करून स्वराज्याच्या नंदनवनाचं तोरण बांधतो, त्याचं नाव शिवाजी, नाव शिवाजी, नाव शिवाजी. धन्यवाद मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. नमस्कार मित्र मंडळी. अरे काय इथं दिसतच नाही. अरे बाबा लाईटी नुसते डोळ्यावर मारतात. जरा कायचं कमी कर हे. हा इको कायचं कमी कर. एवढा नको, मी घालू नाही म्हणणार आहे. हा अरे एवढा बंद कर, रडवशील मला. ए बाबा, अरे काय तुम्ही काय जेवला की नाही? अरे नमस्कार नमस्कार. हा आता कसं तुम्ही मला ओळखता काय? हा अरे नाव ओळखत तुम्ही? अरे यार, अरे तुम्ही सैराट पिक्चर बघितला? सैराट? हा अरे सैराट पिक्चर नाही बघितला तुम्ही? तुम्ही बा कधी प्रेम केलं होतं काय? अरे देवा, कुणी केला होतं? हा केला होता म्हणजे ब्रेकअप झाला? हा अरे देवा, म्हणजे सैराट म्हणजे तू सैराट बघितला असशील जंगात ना. म्हणजे सैराट पिक्चर आहे ना. हा होय काय? आयला रोज स्क्रीनिंग सैराटची. कामावर जातो बाई बेकार आहे. म्हणजे हा बघा असं सैराट म्हणू नका. अजून कुठला फॅन्ड्री बघितला? फॅन्ड्री. हा आता सौरभ कोण? आता हा काय वाटता? अरे वा वा वा, लय नवर आहेत वाटतं सगळं इकडं. इथू आता दोघं जातात काय? चालेल चालेल रे. बघितलं का फॅन्ड्री? बघितला फॅन्ड्री? मग सैराट आणि हा कोण? आई शपथ, म्हणजे हे मोठं पुढे पुढे बोलताय. अहो खाली जाता का एवढे लीडर बिडर करून? हा अरे सगळ्यांनी नाव पुढे करतात. ए अरे तुम्ही पिक्चर बघितला ना? सगळे जो पिक्चर आहे. इकडे 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 ये, इकडे ये. अरे दाखव दे. अरे बाबा, तू जलावला पण नव्हता तेव्हा तो पिक्चर आलो होतं. तू कसं बघशील? अरे हा मग ते 2 पिक्चर आहेत ना. ते 2 पिक्चर आहेत ना. मी डिरेक्ट नाही केलं होतं, पण असिस्टंट डिरेक्ट केलं होतं. पण त्यात मला काय भेटलंच नाही. मला क्रेडिट पण नाही दिला नाही. माझं नाव आहे राज माने. असं कुठंतरी तुम्ही मला छोटंसं नाव बघितलं असाल. पण विषय असा आहे की मी तिकडे मुंबईला होतो. लय मोठा स्ट्रगल केला पिक्चर इंडस्ट्रीत. मग तिकडं काही जमलं नाही. मग तिकडनं फिरत फिरत गेलो स्टेडियम मध्ये पंच बनवला नाही. IPL ची कॅप्टन ही केली अंपायरिंग. च्या आईला मुंबई इंडियन्सची मॅच होती. जो एक आउट की काहीतरी द्यायला रे म्हणतात. फिक्सिंग केला काढून टाकला नाही. हा मुंबई इंडियन्स नाव नको काढू. काय आता मग त्याच्या पुढे आहे ना, मी ठरवलं की आई अंपायरिंग गेली. पण म्हटलं आता पहिला जे प्रोफेशन होता तच करायचं. म्हटलं आता पिक्चर बनवणार. मग पिक्चर काय बनवायचा? म्हटलं माझ्या कोकणात जातोय. कोकणात म्हटलं मूळचा कोकणात आहे, मी कोकणावर पिक्चर बनवणार. मग मी आता कोकणात आहे ना पिक्चर बनवायला आलाय. माझं सगळं झालंय. म्हणजे स्टोरी रेडी आहे, सगळं रेडी आहे. फक्त आहे ना मला एक हिरोईन पाहिजे. कोण आहे का हिरोईन? तायानो कोण हिरोईन आहे काय? हा कोण? त्याला काय वीक घालू काय? हा ए बाबा करशील काय? मग एवढं काय तुझं काय पोटात अडकलं काय? मग एवढं काय झालं माहिती आहे? मी घरातनं इथं जेवायला आले ना, तर पतलावली वाढला नाही.
त्या पतलावलीमध्ये 5 प्रकारच्या भाज्या. मग त्या सगळ्या खाण ना पोट आता फॉलो आलं माझं. होय काय? मग तेव्हाच काय तर तुझा अडकला होता असं शब्द येत नव्हता. एवढं जेवलीस तू? होय. पाय माझे काय जाऊली तू इथं काय करायला आली काय? खल तुम्ही त्या पिक्चर मध्ये घेणार आहे ना त्याच्यासाठी आली. म्हणजे तू ऑडिशन द्यायला आलीच आहे? हा खल. अरे बाई बाई हिरोईन भेटली हिरोईन. वा वा. ए पण विषय नाचू नको. बघ आपली ना प्रोसेस असते. प्रोसेस हा प्रोसेस मध्ये जायचं असतं. मला आहे ना सगळ्यात पहिला आहे ना तुझा चेहरा बघावा लागेल. हे काय बांधून आली साहेब काढ बघू. अरे हिरोईन कशी असली पाहिजे? गोरी गोमटी. वा वा. मला तर बघणार आहे. हा बघणार ना. तुझं सौंदर्य आहे ना नक्की? खरं माझं तालीम सौंदर्य बघून तुम्ही बेशुद्ध ना बघणार बाबा. हे तू बघणार बाया लादलं. मला पण लाद वाटते. अरे त्याला दाखवू काय? जालिम सौंदर्य बघायचं तर बाय. आपल्याला पिक्चर बनवायचं त्याच्यामुळे तुझं गोरा कोणता सौंदर्य आहे ना. अरे बघा माझं गोरं कोणतं सौंदर्य बघून सगळे घायल होणार आहे. गावात एवढं सांगते म्हणजे काहीतरी एकदम भारीच असणार. गोरी कोणती गोरी गोरी पाल फुल कसं वाटलं माझं सौंदर्य? बाबा तुझं सौंदर्य लय झाली माय. सगळी नेहमी अक्षरशः. तुम्हाला तर सांगितलं ना माझं सौंदर्य बघितल्यावर सगळे घायल बोलतात. होय होय घायलच पडलं. मी पण पडला. मग तुम्हाला हिरोईन पाहिजे ना बघा. बाय मला माकड नको आहे. हिरोईन पाहिजे माकड नको आहे. सगळे माकडासारखी दिसते. बघा माझं सौंदर्य बघा. मी मुलगी आहे ना. हे काय ही मुलगी वाटते? नाही काय म्हणतात परवा तिकडे गुलाशी भेटला असता. नाही म्हणतो हा. कोण कोण गुराशी कोण गेला होता? नाही म्हणतो हा रमेश. लमे लमेला काय बोलायचं? लमे माझा आयटम आहे. ए बाय मला हिरोईन आहे ना तिच्या याच्यावर कुठला डाग नको आहे. तर माझ्यावर डाग नाही आहे. लम्याचं माझा आहे ना असं संस्कारी प्रेम आहे. संस्कारी प्रेम आहे बघा. मग सर आमच्या गुलाशी जाऊन जाऊन प्रेम झालेला आहे. अच्छा म्हणजे सगळं पब्लिक प्रेम आहे तुमचं? सगळ्या लोकांना माहिती आहे पब्लिकली प्रेम आहे. मग ठीक आहे. मग चोरून चोपून कायच करीत नाही. काय काय कुठला पलवान काय पण असू दे. अहो किती पण गावक्या बसू दे फलसाण घेऊन येईन मी. किती पण फलसाण लागू दे. माझ्या गावकीत माझं त्याच्यावर प्रेम आहे. जाम प्रेम आहे. पहिलं कुठं आहे का? कालोगाचा दिसत नाही आता. आता इथे नसला म्हणून काय झाला? हाय काय बा लपतोय का त्याला तो? सासू कुठं आहे? सासूला सांगू नका अजून कल्लीला नाही सासूपर्यंत. जर 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 सासूला देऊन ये म्हणजे इम्प्रेस होईल. सासूला घातला आणलाय मी. सपोर्ट करील ना. तुम्ही कराल काय सपोर्ट आता? हो हो तुम्ही कराल का सपोर्ट? तुम्ही सपोर्ट करणार असाल तर हा तुमच्यासाठी. ह्या कोणतं वालागतं कोण? इथं गेला की वालागतं. मी काय म्हणतो अहो आपला विषय काय? ही पोरगी वाटते काय तुम्हाला? तुम्हाला एकटीला कशी वाटते ही पोरगी? यांना नाही वाटत आहे? नाही का नाही. ए माझं बाय का हे पोरगी वाटते ही? काय करता? काय ना नाही करता. या बघा हे माझे केस बघा. हा माझा दिलेश बघा. आणि हा बघा मी ना जाकत मुलगी आहे की नाही? जा बघ बाय. तुझं सगळं मान्य केलं सगळं. हे तुझे केस असलं ड्रेस अरे होई तुझी नजाकत सगळं मान्य केलं सगळं. मात्र पण हे मिश्रित काय? साईबाबा शिर्डीला आई चालत येईन. साईबाबा शिर्डीला आई चालत येईन.
माझी बाप आणि आई तोच विठ्ठल रखुमाई तुझ्या शिरडी नगरीत मी पंढरी पाहिन तुझ्या शिरडी नगरीत मी पंढरी पाहिन साईबाबा मी शिर्डी पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला येराडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या राजशाही खातात बैलांचा जगतोया खेळ बैलगाड्यांचा खातामध्ये हिशोब तोया धुळ उडवून कसा वाऱ्यावर पळतोया बरका उडती भल्या भल्यानं घाबून तोया तुम्ही नाहक कांदा सोडा तुम्ही नाहक कांदा सोडा अहो पाटलांचा बैलगाडा गाडा त्याला उचरे पाटलांची नजर होती तीक्ष्ण पारखीला हिरा मिलखा शेठ नजरेनं जवा पायाला मोरा उसगवण देहवानं नंबर एकची बारी आणली ज्ञान घडवून दमा सरदारे पाडतोडा दमा सरदारे पाडतोडा अरे पाडू दाखव पाटलांचा उचरे पाटलांचा बैलगाडा गाडा त्याला घाटात गेला येराडा उचरे के शाम में परफॉर्मेंस का दौर होना चाहिए, मन मचल के मोर होना चाहिए, साफेरी वासियों की शाम में परफॉर्मेंस का दौर होना चाहिए। यूं तो हम कहने को बहुत कुछ आए, लेकिन आपके तालियों में भी थोड़ा शोर होना चाहिए, तालियों में भी थोड़ा शोर है। धन्यवाद। इसके बाद दोस्तों हमारी अगली पेशकश मिस मृदुला। काय बघता विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा विचार काय
अंगूरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जवळची अप्सरा गुलझारणार दे नखरे चटक चालले प्रीतीच्या झुल्यात झुलवा प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा सुगंध फिरवा मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा सुगंध फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा लाजतो यायला नाही कधी कोणा किती चिपांची केली मी तैना खच्ची मी कैरीची फोड जरा आंबट जराशी गोड खुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा काय रे अरे कशाला बोलवलंस मला अगं तुला एक गंमत दावतो बघ की गंमत हा. कसली रे गंमत गंमत वर? अगं ते म्हातारा बघ कसा फेटा होती ते हा? हा. अगं त्याच्या तोंडात दात नाहीत पण तुला बघून शिट्ट्या मारताना तिच्या बोळकानात कशी आवाज येते बघ की अरे जाऊ दे की अरे बाई बघितलं की म्हाताऱ्याला बिचार लागतंय होय. जाऊ दे तिकडं अरे मला पोटाची खळगी भरायला नाच गाणं करावंच लागतं या अगं म्हणूनच म्हणतोय सुरू कर तुझं गाणं दाखी तुझी आता मग बोर्डावर दौलत होईल की आता
म्हणाल एक मिनिट थांबायचं जरा प्लीज. माहित का जरा आवडली लावणी? पहिल्या परफॉर्मन्स पेक्षा जरा काय ते वेगळं नाटके आवडलं ना? जरा 2 मिनिटं. थँक्यू. कुणाल पाटील, रत्नागिरीमधून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं कासारवेली गाव, आणि या कासारवेली गावातून हा एक गुणी रत्न आपल्याला, गुणी कलाकार आपल्या रत्नागिरीला मिळाला, संपूर्ण जिल्ह्याला. आणि आज याचा संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम होत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करताना खरोखरच आपले 100% योगदान या लावणीतून हा गुणी कलाकार देत असतो. म्हणून मला एक सांग फक्त, ही जी लावणी, हो कोकणचा कलाकार, कोकणचा सन्मान, कोकणचा मान, म्हणूनच महाराष्ट्र सरकारने याला युवक गौरव, महाराष्ट्र शासन कलाश्री असे अनेक युवा पुरस्काराने याला गौरवित करण्यात आले. फक्त एक थोडस या लावणीबद्दल, कारण मगाच्या लावण्या तुझ्या हटके होत्या सगळ्या, पण ही लावणी करताना आणि ही लावणी मुळात का निवडलीस, का निवडावीशी वाटली, तर एक प्रेक्षकांच्या हेतुगुज म्हणून. कार्यक्रम आवडतोय का? नक्की. महिला वर्ग झोपलात काय? महिला वर्गाने विचारलं, तुम्हाला आवडणारच माहितीये. महिला वर्ग झोपलात काय? नाही ना, हात ना जाग्या. ही लावणी तुमच्यापर्यंत पोहोचली काय? नक्की. काय होतं सांगा, एका तरी महिलेने उभं राहून सांगा मला की ह्या लावणीमध्ये, ह्या गाण्यामध्ये काहीतरी होतं. सांगा बघूया. नाहीच कोणाला समजली? बरं ठीक आहे. प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राबत असते, बरोबर ना? महिला वर्ग नाही, घरी झोपूनच असता, काहीच करत नाही. मग काय, मिस्टरांना कामाला लावता घरी? काय झालं? महिला वर्ग एवढं शांत का? कार्यक्रम आवडत नाहीये? नक्की आवडत नाहीये? बस करूया. महिला वर्ग झोप आली? काय झालं? घरून दम दिलाय? मिस्टरांनी दम दिलाय काय? महिला वर्गाचा काय विषय आहे नक्की? बघा, बहुतेक जेवण उरलेलं नाही तुम्हाला, होते जेवलात नाही ना? महिला वर्ग काय झालं? मी आवडत नाही? नक्की मी आवडत नाही ना? मी जाऊ? मग बोला ना माझ्याशी. मी तुमच्यासाठी आलोय ना आज, तुमच्यासाठी रंगमंचावरती आहे, आणि तुम्ही जर काय बोललात नाही तर कसं होईल? बरं ठीक आहे. ही लावणी आहे, लावणी सम्राज्ञी, कैलासवासी लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांची. या लावणीची आख्यायिका अशी आहे की विठाबाई नारायणगावकरांचं, बोलू ना 2 मिनिटं, कारण कार्यक्रम एवढा आपला छान होत आहे, एक 2 मिनिटं. तर ही लावणी अशी आहे की विठाबाई नारायणगावकरांचा 150 ते 200 लोकांचा तमाशाचा फड होता. गावोगावी जाऊन त्या तमाशाचे कार्यक्रम करायचा. एक वेळ अशी आली, त्या 9 महिन्यांच्या गरोदर होत्या आणि गरोदरपणात कार्यक्रम लागला. कार्यक्रम नाही केला तर 150 ते 200 लोकांचं जेवणाचं किंवा 150 ते 200 लोकांचं पोट कसं भागवणार, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. मग तशातच त्या बाईने कार्यक्रम करायचं ठरवलं. कार्यक्रमाची तारीख आणि त्यांच्या प्रसूतीची तारीख एकच होती. तशामध्ये ती बाई रंगमंचावरती येऊन नाचायला लागली. 9 महिन्याची गरोदर बाई रंगमंचावरती नाचायला लागली. नाचता नाचता पोटात कळा आल्या. स्टेजच्या पाठीमागे गेल्या त्या. आपले त्यांचे सहकलाकार होते ते स्टेजवरती नाचत राहिले. पाठीमागे गेल्या. बाळाला जन्म दिला. तिथे एक दगड पडला होता. त्या दगडाने नाळ ठेचली बाळाची. बाळाला जमिनीवर ठेवलं आणि तशीच ती बाई 5व्या मिनिटाला स्टेजवरती येऊन नाचू लागली. समोर रसिक प्रेक्षक बसलं होतं. त्यांच्या सर्व ध्यानात आलं की 5 मिनिटापूर्वी ह्या बाईचं पोट मोठं होतं आणि एकदम 5 मिनिटामध्ये कमी कसं काय झालं. सगळं रसिक प्रेक्षक जागच्या जागी उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट केला आणि विठाबाईंना नमस्कार केला आणि सांगितलं, विठाबाई, आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत. तुम्ही आत्ताच्या आता आपल्या बाळापाशी जा. तुमचे सहकलाकार आहेत, ते कार्यक्रम करू दे. आमचा पैसा वसूल झाला. पण विठाबाई पण खमक्या होत्या. त्यांनी सांगितलं, ते एक बाळ माझं पाठीमागे आहे, पण समोर सगळे जे रसिक प्रेक्षक आहेत ते माझीच बाळ आहेत. त्यांच्यासाठी मी कार्यक्रम करते. तर तिथल्या तिथे, थँक्यू, तिथल्या तिथे त्यांना ही जी मी आता लावणी केली, पोटासाठी नाचते मी,
ही तिथल्या तिथे त्या रंगमंचावरती सुचली त्यांना. ती सुचल्यानंतर त्यांनी ती गायली, प्रेक्षकांसाठी तिथे सादर केली. सादर करूनच मग त्या आपल्या बाळापाशी गेल्या. अशी ही लावणीची आख्यायिका आहे. आणि ही लावणी मी गेली 17 वर्ष माझ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सादर करतो. आणि माझं लावणीचं पहिलं पाऊल मी ह्याच गाण्याने ठेवलं 17 वर्षापूर्वी माझ्याच गावामध्ये, कासारवेलीमध्ये. कारण तेव्हा मला लावणीतला ल ही माहिती नव्हता, लावणी कशी सादर करायची, लावणीसाठी काय लागतं काहीही माहिती नव्हतं. हे गाणं मी कुठेतरी ऐकलं होतं आणि ते मनाला भावलं होतं की मी लावणी करेन तर ह्याच गाण्याने सुरुवात करेन. आणि हे गाणं खरंच खूप भारी आहे. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. कारण माझंही बॅकग्राऊंड असं आहे की मी 7 महिन्यांचा असताना माझ्या आईचा आणि वडिलांचा घटस्फोट झालेला. माझं लहानाचं आतापर्यंत संगोपन माझ्या आईने केलंय आणि ती करते. ते करत असताना मला डोक्यामध्ये खूळ गेलं लावणीचं, की मी कुठेतरी बघितलं होतं की पुरुष साडी नेसून नाचतायत, लावणी करतायत. मग मला पण वाटलं की कुठेतरी माझ्यातही आहे ते आणि मीही ते करावं. आणि पहिलं मी माझ्या गावामध्ये केलं लावणी 17 वर्षापूर्वी. तेव्हा मला वाटतं मी एक 10वी झाली होती नुकतीच, 11वीला होतो. आणि मी लावणी केली. गावातल्या लोकांनी तेवढ्यापुरती टाळ्या शिट्ट्या वाजवल्या. आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण मी माझ्या गावामध्ये तिथेच नवरात्राला परत लावणी केली. तर त्यांना काय वाटलं हा टाइमपाससाठी करत असेल. पण माझ्या डोक्यात विचार होते की मला नाव कमवायचंय तर ह्या लावणीमध्ये. आणि त्याच्यानंतर मला समजलं की रत्नागिरीमध्ये स्पर्धा होतात रेकॉर्ड डान्सच्या, त्याच्यासाठी मी यायला लागलो चोरून वगैरे. आणि जेव्हा आईला समजलं की हा रत्नागिरीत जाऊन साडी नेसून नाचतो, माझे नातेवाईक मला बडबडायला लागले. माझे नातेवाईक आईला माझ्या बडबडायला लागले की तुझा मुलगा साडी नेसून नाचतो रत्नागिरीत येऊन स्पर्धेला वगैरे. आमची जी लोक आहेत ती आम्हाला विचारतात की तुमचा तो भाचा असा काय साडी नेसून नाचतो स्पर्धेला वगैरे, त्याला दुसरे डान्स करता येत नाहीत का, हे कसले बायकांचे चाळे वगैरे करतोय असं. मग आईला ते माझे नातेवाईक ओरडायला लागले. माझे नातेवाईक माझ्याकडे येणं सोडलं होतं का तर मी साडी नेसून नाचतो. अशातच माझ्या गावातली लोक मला चिडवायला लागले. मी कॉलेजला होतो, कॉलेजची मुलं मला चिडवायला लागली, हे काय मुलींसारखं नाचतो साडी नेसून वगैरे. मग मी तशात माझं 12वीचं शिक्षण कंप्लीट केलं, 12वी पास झालो आणि शाळा सोडली आणि लावणीतच आपलं करिअर करायचं ठरवलं. तशामध्ये मला 2012 साली महाराष्ट्र शासनचा कलाश्री पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार मिळाला मला सांगलीमध्ये थायलंडवरून आलेल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते. जेव्हा मी एका स्पर्धेमध्ये लावणी करायला गेलो आणि त्यांची टीम आली होती, त्यांनी बघितली माझी लावणी आणि ते बोलले की आम्ही जो कलाश्री पुरस्कार देतो दरवर्षी तो यंदा आम्ही तुम्हाला देतोय, कारण एक मुलगा असून तुम्ही एवढं मोठं भारी काम करताय. तर तो पुरस्कार मिळाल्यानंतर वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवरतून बातम्या आल्या. ती बातमी घेऊन आमचे शेजारचे काका माझ्या घरी आले की ही बघ तुझी बातमी पेपरमध्ये आले, तुला पुरस्कार मिळालाय. तर म्हटलं मला म्हटलं पुरस्कार मिळाला. मग म्हटलं तू सांगितलंच का नाही. म्हटलं कशाला, सगळे लोक चिडवतात आणि माझ्या लावणीसाठी मिळालाय. मग तो पेपर आई दारात घेऊन दिवसभर उभी होती आणि सगळ्यांना दाखवत होती माझ्या मुलाची बातमी आली, फोटो आलाय. आणि तेव्हापासून तिने म्हणजे एवढं हे केलं ना, मी तिला एकच सांगितलं मला करायचंय तर लावणीमध्ये काहीतरी करायचंय, माझं नाव मोठं करायचंय, तुझं नाव मोठं करेन मी, माझ्या गावाचं नाव मोठं करेन. आणि तेव्हापासून आई फुल सपोर्ट करायला लागली. त्याच्यानंतर 2020 साली मला महाराष्ट्र शासनचा कलारत्न आणि 2021ला युवा कला गौरव, तसंच आता 2025ला 15 डिसेंबर 2025ला आझाद मैदानावरतील पत्रकार भवनमध्ये मला कोकण रत्न हा पदवी पुरस्कार खास लावणीसाठी मिळाला. आणि जेव्हा मला माझे नातेवाईक वगैरे बडबडत होते आणि जेव्हा माझं नाव व्हायला लागलं तेव्हा ते स्वतःहून सांगायला लागले हा माझा भाचा आहे, हा माझा पुतण्या आहे, हा माझा भाऊ आहे. तर एवढं भारी वाटतं ना की ते आता सगळे माझ्याकडे येतात आणि त्यांना पण अभिमान वाटतो, कारण त्यांचं पण नाव आता होतंय की लोक त्यांना विचारतात तुम्ही कुणाल पाटीलची मावशी ना, कुणाल पाटीलचे मामा ना. मग ते पण अभिमानाने सांगतात हो कुणाल पाटील आमचा भाचा आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी नाकारलं होतं आणि आज माझ्या गावातली पण मुलं सांगतात की हो कुणाल पाटील आमच्या गावचा आहे. आणि खूप भारी वाटतं. मी एकच ध्येय ठेवलं होतं की लावणीमध्ये काहीतरी करेल, पण नुसती लावणीच मी करत नाही. कारण 2014ला मला जेव्हा 2012ला महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळाला, त्या पुरस्काराचं एक दखल घेतली गेली महाराष्ट्र शासनाने आणि मला आपल्या कृषी संघामध्ये क्लार्क या पदावरती नोकरी मिळाली. मी गेली 14 वर्ष ती नोकरी सांभाळून, माझं घर सांभाळून माझी ही कला जोपासतोय. 17 वर्ष आणि 14 वर्ष नोकरीला झालीत. माझे सगळे जे सहकारी आहेत ते पण मला खूप छान मदत करतात. आज क्लार्क या पोस्टवरती मी आहे गेली 14 वर्ष. आणि आता जो तुम्ही ड्रेपरी बघताय, माझी साडी ब्लाऊज मगाशी घातलं होतं ते, माझ्या ग्रुपच्या मुलांचे जे कपडे आहेत ते शिवण्याचं काम माझी बायको करते. माझं लग्न झालेलं आहे आणि आता ती आलेली आहे. ती कायम आमच्या ग्रुप बरोबर असते, खूप सपोर्टिव्ह आहे.
आणि पूर्ण माझे ड्रेस डिझाईन करण्याचं काम ती करते आणि आणखीन एक पब्लिसिटी करतो थोडीशी. रत्नागिरीमध्ये जेवढ्या मंगळागौरीच्या स्पर्धा होतात त्या ग्रुपच्या साड्या शिवायचं काम ती करते. यंदाच्या श्रावणामध्ये तिने एका महिन्यामध्ये 75 साड्या माझ्या समोर शिवलेल्या आहेत एका महिन्यामध्ये. ऑल नऊवारी पॅटर्न कुठलाही असू दे, परफेक्ट नऊवारी शिवण्याचं काम ती करते. थोडीशी पब्लिसिटी केली आहे म्हणजे उद्या नक्कीच ऑर्डर मिळतील आम्हाला. तर असा थोडासा माझा बॅकग्राऊंड आहे आणि आमची ही छोटीशी कला ती आम्हाला इथे सादर करण्याची या मंडळाने आणि आपल्या बापू शेटनी खरंच आम्हाला संधी दिली. खरंच त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. थँक्यू. आणि आता एक थोडासाच कार्यक्रम आपला उरलाय, एक अर्ध्या तासाचा एक 5-6 डान्स आहे, ते पण बघा आणि आम्हाला असंच सहकार्य करा. थँक्यू. धन्यवाद कुणाल, तुझ्या यशाची कीर्ती अशीच उत्तर तर वाढतो हीच बापाची प्रार्थना करतो.
ख्वाब देखा किसकी आंखों में हमने इश्क में मिसला बैठी ही हो छोड़ के पीछे देखी मस्तान हमने
घालतोय पिंगा अग कव्वापासून मी वाजवतो भोंगा कव्वापासून मी वाजवतो भोंगा घराच्या भोवती घालतोय पिंगा अग पाहून मला तू असा इशारा केला अग पाहून मला तू इशारा केला बघतोय रिक्षावाला वाट तुझी बघतोय रिक्षावाला मी बघतोय रिक्षावाला वाट तुझी बघतोय रिक्षावाला काय इकडे कशाला आणलं? बाय माझी हो तात्यानो, अहो काय तुम्हाला दिसत नाही खाली पडलं
बघला असता आता. मला सांग हा? इथं काय चालू आहे? अरे काय केलं म्हणजे आतापर्यंत खाल्लं काय बघित होता तुम्ही? बाहेर काय काय ते आवा गो हो तात्या. अहो कशाला आला इथं? काय ते राजा मला पण तात्या पुढे जाऊ नका. बाबा काय तर म्हणतोय पण डबल मार. राजा काय तो काय ते इथून सर्व बोलतो हो तात्या. काय ते अहो काय मी कशाला आला इथं? अरे इथं हे लाईटी कशा लावलेल्या आता एवढं खाली बसून तुम्ही काय बघित होता? मी झोपलो होतो त्याला झोपला ना तुम्ही? म्हणजे काय मग काय उपयोग तुमचा इथे येऊन? तर बघ दादा बघ कसं पसारलेत तर दादाच नाही मी पण तसं झोपलो होतो हा? मध्ये असं कांद्याला ऐकायला आली म्हणून उठलो काय झालंय काय चाललंय काय अहो काय चाललंय म्हणजे तुम्हाला माहित नाही काय चाललंय का? नाही काय कसलं काय हा? काय अहो आपल्या इथं पूजा आहे की नाही हा. सार्वजनिक, मग त्याच्यासाठी इथं कुणाल पाटीलचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कोणी गौतम पाटीलचा अहो कुणाल पाटील आपला शो फॅमिली फ्रेंडली असतो. होय काय मग कुणाल हा? काँग्रेसला कुणाल पाटील हा, मग तर बघा माझ्यापेक्षा ती तर माहिती सांगतील काकांना तुम्हाला. माहिती आहे काकांना माहिती आहे काका तुम्हाला माहिती आहे कुणाल पाटील हा. हा अहो कुणाल पाटील एवढा फेमस आहे ना, हा. अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. काय समजला? काय समजलं अहो काय? तेव्हा मोठं पुरस्कार भेटलोय. मोठं पुरस्कार हा मग एवढं अरे तसं ना हा. मग मोठं पण आणि भरपूर पण. हो काय हा मग काय सांगतोस काय मग म्हणून त्याला आता आपल्या इथं बोलवलं होतं त्याचा हा. डान्स घेऊन. कसला कार्यक्रम कसला करतो अरे पण? लावणीचा कार्यक्रम. आग लागली ती काय? अरे मे महिन्यात लावण्या करायच्या हा? पावसाळ्यात करायच्या लावण्या आता लावण्या करतात इथे हा? हो, पाऊस अहो रोज ढग येतात वरती हा काय तिकडे पडतो इकडे पडत नाही मग ऊन तेवढा गरमा होतो नुसता उकाडी होते तात्यानं म्हणून सांगता एवढी घेऊ नका तुम्ही. काय म्हणजे अहो अहो, तात्याला सांगून पटत येत नाही, त्यांना किती सांगता एवढी घेऊ नका तरी आपलं लोलच असतं काहीतरी गाठारा. तेव्हा तर घ्यायला लागते हा? मॅकडॉल नंबर 1 कोण आहे का त्याच्या जोडीला मी पण जोडीला असतो त्याच्या सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरने सांगितलं 3 टाइम गोळ्या 3 टाइम औषध सकाळ दुपार संध्याकाळ हे भावानो काय तुमच्यासोबत तात्या जातात? अरे कशाला लिहता? त्याला किती वेळा सांगितलं पिऊन डॉक्टर म्हणे आता जास्त पियलो ना तर गचकाल. कशाला? हे बघ सांगून बरोबर आहे तुमचं सांगून पटत नाही अहो तुम्हाला सांगतो दारू वाईट आहे बरोबर आहे की नाही मी म्हणतो आता दारू वाईट आहे तुम्हाला सांगतो संसारास उद्ध्वस्त करी दारू बाटली स्पर्श नका करू शपथ तुम्हाला काय जगा सामे आपला सांगे ब्रह्मज्ञान आणि पुढे काय कोरड्या भाषा कसं आहे माहिती आहे बघ दारू संसारात उद्ध्वस्त करते ना म्हणून मला राग आला त्या दारूचा म्हणून ठरवलंय दारू संपून टाकायची कशी एकट्याने पिऊन टाकणार सगळी दारू सगळी संपून टाकणार दारू अहो तुम्ही पिऊन मराल, दारू समजार नाही. मी मरत नाही लक्षात ठेव मी मरत नाही मी दारू मरत बरोबर आहे मला सांगा दारू वाईट ना दारू वाईट बोलतात लोक आपण नाही बोलत दारू वाईट बोलतात बघा मग तरी पण दुकानं चालू का दारूची काय तरी पण दुकानं चालू आहेत म्हणून मी पिया जातो दुकाने बंद करणं कशा पिते अहो तात्या काय सांगू तुम्हाला. बरं तर जाऊ दे. या बघा तुमच्यासाठी काहीतरी आणलंय मी. काय अहो त्या वाटत कुंद्या काकू भेटली होती. कुंदा काकू तिने चपटी दिली नाही चप्पी नाही चप्पी नाही दिला नाही. आग लागली संजय काकून गुलाब दिला काय विषय काय पण? शिंद्याचं माझं बैलाकडचं प्रेम लय प्रेम होतं आमचं दोघांचं एकमेकांवर असं डुलायचं प्रेम. तात्या हे कधी झालं? अरे तेव्हा तुला सांगतोय अरे आम्ही दोघं कातल्यावर बसून एकमेक असे डुलत प्रेम करायचो असं डुलत डुलत मग आमचं जगभर प्रेम झालं. मला कुंदा म्हणाली आपल्या लग्न करायचं असेल तर आपला पैसा हवा बरोबर ना पैसा हवा लागतो. मग इकडे पैसा मिळत नाही तू मुंबईत जा मुंबईत जाऊन पैसा कमवू आपण लग्न करू
मी तसा दुसऱ्या दिवशी बॅग भरली आणि मुंबईत गेलो. मग पैसा कमवला. 5 वर्ष इकडे तोंड पण बघितलेलं नाही. काय म्हणतो काय तात्यानू? मग 5 वर्षांनी म्हटलं आता पैसा जमा झालाय, जाऊन कुंदासोबत लग्न करीन. मग म्हणून गावात आलो तर वर्षाचा हा भेटला रम्या. भेटला मला म्हणतो मग का भेटला. रम्या काय बोलला का मला म्हणतो काय शेजारच्या वाडीत आहे ना लग्न आहे का आज हळद काढणी, हळद काढणीला जाऊया. आता मी म्हटलं आता हळद काढणीला जायचं असं कसं पर्जन पाकिट न्याय नको. मग मुंबईत ना आला मी पर्जन पाकिट घेऊन शेजारच्या वाडीत गेला. पुन्हा पण माझ्या शेजारच्याच वाडीत होय काय गेला आपला लाईनीत उभा राहिला. पण ह्याच्या पर्जन द्यायच्या आणि थोड्या वेळा नंबर आला. काय झालं अरे नवरी म्हणून माझ्या कुंदा. बापरे बाबा बाबा आग लागली त्या कुंदाला द्या. अहो म्हणजे तुम्हाला मुंबईला पाठवला झंगाट चालू केला. दुसरं झंगाट गेला आणि त्या परशासोबत झंगाट केला आणि लग्नाला घेतला. परशासोबत लय वाईट केला. वाईट केला म्हणजे अरे 5 वर्ष मी मुंबईत गेलो कशासाठी कुंदासोबत लग्न करण्यासाठी. 5 वर्षांनी इथं आलो तर हे परशासोबत लग्न केलं. मग आता ह्या लय वाईट झालं का. वाईट करताना
कसा सजलाय तुला आनंद मनानं झालाय आज सणाचे दिसाला तुझे हातानं घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला बस करून दे चला न भर तुझे माझ्या केसाची पारू नेसली गो नवा सारा केसाची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याची पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू सर्वांनी जल्लोष रत्नागिरीच्या कलाकारांचा हा परफॉर्मन्स इथे सादर करणार एक फोटो काढा पोर्ट्रेट मध्येच काढ पोर्ट्रेट मध्येच काढा काय पोर्ट्रेट मध्येच काढ जर बसा सर्वांनी अमय या सहा पोर्ट्रेट मध्ये येईल बघ नंतर व्हिडिओ करा एक मी थंब दाखवले की व्हिडिओ कर फोटो झाला की सांग रेडी नमस्कार श्री साईधाम मित्रमंडळ चाफेरी आयोजित श्री सत्यनारायणची महापूजा आणि या श्री सत्यनारायणच्या महापूजेचे औचित्य साधून या साईधाम मित्र मंडळाने रंग हा लावणीचा जल्लोष रत्नागिरीच्या कलाकारांचा निर्माता निर्देशक कुणाल पाटील यांच्या बॅनरखाली हा जो प्रोग्राम या रंगमंचावर सादरीकरण झाला खरोखरच हा प्रोग्राम सादरीकरण करताना खरोखर खूप अत्यंत छान वाटलं म्हणजे का तर इकडचं प्रेक्षक वर्ग म्हणतात ना प्रेक्षकांची गर्दी कमी असावी प्रेक्षक गर्दी कमी असावी पण प्रेक्षक गर्दी असावीत तसे हे प्रेक्षक आम्हाला या ठिकाणी लाभले तसंच हा जो रंगमंच आहे ह्या रंगमंचावर सादरीकरण करताना काहीतरी एक वेगळं स्फुरण चढत होतं प्रत्येक कलाकाराला आपण पाहिलं असेल सर्वांनी कारण श्री साईबाबांच्या कृपेने हा जो या मित्रमंडळाने रंगमंच उपलब्ध करून दिला या रंगमंचावर एवढं स्फुरण चढत होता की यांना या कलाकारांना मी एकसारखं म्हणत होतो बस करा टायमिंग भरपूर झालाय तरी पण प्रत्येक कलाकार येत होता आणि म्हणत होता मी एक लावणी करणार दादा मी एक लावणी करणार असा हा प्रोग्राम वाढत गेला रात्रीचे आता 2:45 वाजले आहेत खरोखरच या प्रेक्षकांसाठी एकदा तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणा कारण उद्या सर्वांना सकाळी कामावर जायचं असेल मुलांना शाळेची सुट्टी आहेच म्हणा पण बाकीच्या लोकांना महिला मंडळांना पण काम असतं तरी पण हे 2:45 पर्यंत हा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी साजा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सन्माननीय अध्यक्ष यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत आभार मानत नाही आहे कारण दादा आभार मानलं तर डोक्यावर भार निर्माण होतो आणि धन्यवाद दिले तर वाद निर्माण होतात म्हणून तुमच्या सर्वांचा आम्ही रंगा लावणीचा जल्लोष रत्नागिरीच्या कलाकारांचा यांच्यातर्फे आम्ही सर्व ऋणी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र
संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शक लावणी सम्राट कुणाल पाटील थोडा मेकअप करण्यात व्यस्त आहेत, त्यांच्या वतीने मी सत्कार त्यांचा घेतलाय. सत्कार अशा माणसाच्या हातून झालाय, बाबूशेठ पाटील म्हणजे आमचा प्रसाद. 8वी 9वी 10वी आम्ही एकत्र होतो रत्नागिरीच्या फाटा हायस्कूलला. बाबूशेठ यांची खासियत, मी मध्येच अरे तुरे पण शब्द येईल माझा कदाचित कारण वर्गमित्र असल्यामुळे. बाबूशेठची खासियत म्हणजे 8वी 9वी 10वी पूर्ण शाळेमध्ये 464 विद्यार्थी, 464 विद्यार्थ्यांमधला एकमेव असा विद्यार्थी की रोजच्या रोज आमचे कपडे इस्त्रीचे नाहीच, मळलेले चुळगळलेले एकच पॅन्ट आठवडाभर घालायची. मला वाटतं 87ची गोष्ट 10वी म्हणजे 85 86 87. पण एकमेव असं व्यक्तिमत्व की नेहमीच अप टू डेट, शर्ट पॅन्ट एकदम कडक इस्त्री केली. त्यावेळेला मागे 2 प्लेट असायच्या, तर प्लेट पण वरपासून सगळी मुलं मुली सगळे बाबूशेठकडे बघत असायचे. पण त्यांची खासियत म्हणजे सुरुवातीपासूनच सामाजिक सेवेचा वसा घेतलेली ही व्यक्ती आहे. आज खरोखरच संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. बाबूशेठ तुमच्यासाठी एक शेर अर्पित करतो, 2 शेर मारतो. तुमच्या लोबसवाणी म्हणजे माणसं कशी जोडायची याच्यासाठी आणि एक नंतर तुमच्या कर्तृत्वासाठी. शब्दाने माणसे जोडावी, नम्रतेने आपुलकीने प्रत्येकाला जिंकावे, नम्रतेने आपुलकीने प्रत्येकाला जिंकावे. माणसे जोडावी कशी ही फक्त आपणाकडून शिकावे, आपणाकडून शिकावे. धन्यवाद. आणि दुसरा म्हणजे बाबूशेठ ज्या धडाडीने या संपूर्ण क्षेत्रात काम करतात, जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत, या धडाडीच्या नेतृत्वामुळे संपूर्ण तालुक्यात आजही त्यांची प्रतिमा उजळून निघते. बाबूशेठ स्वतःच्या मनगटावर विश्वास तुमचा, स्वतःच्या मनगटावर विश्वास तुमचा, परिस्थितीकडून तुम्ही कधी हलणार नाहीत. स्वतःच्या मनगटावर विश्वास तुमचा, परिस्थितीकडून तुम्ही कधी हलणार नाहीत. जिद्दच आहे तुमची अशी की नियती सुद्धा हरवण्याचे धाडस तुम्हाला करणार नाही, नियती सुद्धा हरवण्याचे धाडस तुम्हाला करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खूप छान असतं या ठिकाणी एक जी शायरी म्हणतो पण ती नावारूपाने शायरी आपण या ठिकाणी सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत, परंतु मगाशी